नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, शेअर बाजार ही अशी जागा आहे की या ठिकाणी भरपूर पैसा आहे आणि या ठिकाणी भारतातील प्रत्येक व्यक्तीची पैशाची तहान ही भागली जाऊ शकते। कुठल्याही नोकरी आणि उद्योग व्यवसायामध्ये जेवढा पैसा नाही तेवढा पैसा या शेअर बाजारामध्ये आहे, पण त्यासाठी आपल्याला या शेअर बाजाराचे व्यवस्थित ज्ञान असले पाहिजे। भारतामधील शेअर बाजारामध्ये येणारे 99% लोक हे फेल होतात आणि त्यामागचे सर्वात मोठे कारण आहे की आपल्याला या शेअर बाजाराचे नसलेले प्रॉपर नॉलेज। मी 6 ते 7 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आणि माझ्या अनुभवावरून मला असे लक्षात आले आहे की शेअर बाजारामध्ये जे लोक फेल होतात त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हे लोक जास्त पैशाच्या हवयापोटी इंट्राडे, फ्युचर, ऑप्शन या शेअर बाजारातील प्रकारात पैसे गुंतवतात आणि त्या ठिकाणी ते त्यांचे पैसे गमावून बसतात आणि ते त्या ठिकाणी फसतात। शेअर बाजाराच्या माध्यमातून खरेच जर पैसे कमवायचे असेल तर आपण ट्रेडिंग न करता आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे। तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तर आपण चांगल्या कंपन्यांचे शेअर निवडले पाहिजे आणि थोड्या प्रमाणात ते शेअर आपल्याकडे जसा पैसा येईल तसे खरेदी केले पाहिजे आणि ते शेअर्स आपण लॉंग टर्मसाठी होल्ड करून ठेवले पाहिजे। त्याच वेळी आपल्याला कंपाऊंडिंगचा इफेक्ट भेटून आपले भरपूर पैसे हे शेअर बाजाराच्या माध्यमातून तयार होऊ शकतात। आपल्या देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांचे उदाहरण घ्यायचे झाल्यात डीमार्टचे राधाकृष्ण दमानिया, त्याचप्रमाणे आपले बिग बुल राकेश झुंझुनवाला, हे सर्व लोक इन्व्हेस्टर होते आणि तेच जर आपल्या देशातील सर्वात यशस्वी ट्रेडरचे नाव घेतल्यास आपल्यासमोर एकही नाव येत नाही। या गोष्टीवरून आपल्या हे लक्षात येत आहे की शेअर बाजारातील खरा पैसा हा इन्व्हेस्टमेंटमध्येच आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असे 3 शेअर्स पाहणार आहोत की ज्यांनी मागील वर्षामध्ये गुंतवणूकदारांना भरपूर पैसे हे कमवून दिलेले आहेत। हे तुम्हाला आपण शेअर जे पाहणार आहोत हे पूर्णपणे आपण अभ्यासासाठी पाहणार आहोत। हे कुठलेही बाईंग किंवा सेलिंगचे रिकमेंडेशन असणार नाही। तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन किंवा तुमचा स्वतःचा रिसर्च करून तुम्ही या शेअरचा विचार आपल्या गुंतवणुकीसाठी करू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपण ज्या काही 3 कंपन्या पाहणार आहोत त्या कंपन्या त्यांच्या क्षेत्रातील लीडर कंपन्या असून या भारतातील आघाडीच्या कंपन्या आहेत आणि त्या आपल्या भारतातील इंडेक्स निफ्टी 50चा एक भाग आहेत। ह्या कंपन्या 30 वर्षापासून भारतीय शेअर बाजारामध्ये काम करत आहेत आणि या कंपन्यांनी इन्व्हेस्टर लोकांचा पैसा 5 वर्षामध्ये डबल करून दिलेला आहे, म्हणजे ॲव्हरेज 20% रिटर्न हा या कंपन्यांनी दिलेला आहे। यातील पहिली कंपनी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज। रिलायन्स कंपनीबद्दल माहीत नाही असा व्यक्ती आपल्या देशात क्वचितच सापडेल आणि या कंपनीचे चेअरमन हे आपल्या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे आहेत आणि ही आपल्या देशातील पहिली कंपनी आहे ज्या कंपनीचे मार्केट कॅप हे 20 लाख कोटी रुपये झालेले आहे। ही कंपनी ऑइल टू केमिकल्स, रिटेल, डिजिटल सर्व्हिसेस, मीडिया अँड एंटरटेनमेंट आणि ऑइल अँड गॅस या क्षेत्रामध्ये काम करते। या कंपनीचा जर आपण रेव्हेन्यू ब्रेकअप पाहिला तर या कंपनीचा ऑइल टू केमिकल या क्षेत्रामधून 55.97% रेव्हेन्यू येतो। त्याचप्रमाणे रिटेलमधून या कंपनीचा 26.90% रेव्हेन्यू येतो। त्याचप्रमाणे डिजिटल सर्व्हिसेसमधून 25.79% रेव्हेन्यू येतो। मीडिया अँड एंटरटेनमधून 0.95% रेव्हेन्यू येतो आणि 0.37% रेव्हेन्यू हा या कंपनीचा ऑइल अँड गॅस ह्या बिझनेसमधून येत असतो। आता आपण रिलायन्स या कंपनीच्या फंडामेंटलचा अभ्यास करणार आहोत। त्यासाठी आपण ग्रो या ॲपवर आलो आहोत। रिलायन्स कंपनीची आत्ताची किंमत ही 2,934 रुपये आहे। या शेअर्सने मागील 1 वर्षात 21% रिटर्न दिला आहे आणि 5 वर्षात 120% रिटर्न हा दिलेला आहे, म्हणजे हा शेअर्स आपले पैसे 5 वर्षात नक्कीच डबल करून देत आहे। या शेअरचा पी रेशो 28.38 असून इंडस्ट्रियल पी 14.43 आहे, म्हणजे हा शेअर सध्या तरी थोडासा महाग वाटत आहे। त्याचप्रमाणे या शेअरचा रिटर्न ऑन इक्विटी 9.12%, अर्निंग पर शेअर 103.42%, या शेअरची डिव्हिडंड यील्ड 0.31 आहे आणि डेब्ट टू इक्विटी रेशो 0.42 आहे, म्हणजे डेब्ट टू इक्विटी जर 0.5 पेक्षा असले तर हा नक्की चांगला असतो। त्यानंतर जर आपण इथं खाली फायनान्शियलमध्ये प्रॉफिटमध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर जर प्रॉफिट पाहिलं तर
ते वाढलेलं आपल्याला दिसत आहे आणि इयरली प्रॉफिटसुद्धा आपल्याला सतत कंपनीचं वाढताना दिसत आहे. 2022ला ते 67,845 कोटी रुपये होते, तर 2023ला 73,670 कोटी रुपये झालेले आहे. त्यानंतर जर आपण याची शेअर होल्डिंग पाहिली तर प्रमोटर शेअर होल्डिंग 50.30% आहे. त्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूट म्हणजे FII 22.14% आहे. रिटेल्स 10.89%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूट 9.71% आणि म्युच्युअल फंडाची यामधील होल्डिंग 6.97% कंपनी आहे आशियन पेंट आणि ही आपल्या भारत देशातील एक होम डेकोरेशन या क्षेत्रामध्ये काम करणारी सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी 80 वर्ष जुनी असून ही कंपनीचे जर आपण महत्त्वाचे ब्रँड पाहिल्यास आशियन पेंट्स, बर्गर, त्याचप्रमाणे अप्को हे पेंट आहेत. ही कंपनी कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करते. त्यामध्ये वॉल पेंट, त्याचप्रमाणे वॉल कव्हरिंग, त्यानंतर वॉटरप्रूफिंग, टेक्स्चर पेंटिंग, वॉल स्टिकिंग, त्याचप्रमाणे अबर्सिव्ह, मोड्युलर किचन, लाइटनिंग, त्याचप्रमाणे सॉफ्ट फर्निशिंग या क्षेत्रामध्ये काम करणारी ही एक आघाडीची कंपनी आहे. या कंपनीचा जर आपण व्यवस्थित रेव्हेन्यू ब्रेकअप पाहिल्यात, याचा 84% रेव्हेन्यू हा डेकोरेटिव्ह बिझनेसमधून येतो. त्याचप्रमाणे 9% रेव्हेन्यू हा इंटरनॅशनल ऑपरेशन्समधून येतो. त्याचप्रमाणे 4% रेव्हेन्यू हा होम डेकोरेशनमध्ये येतो आणि 3% रेव्हेन्यू या कंपनीचा हा इंडस्ट्रीयल कोटिंग या सेक्टरमधून येत आहे. आता आपण आशियन पेंट या कंपनीचा फंडामेंटल अनालिसिस करणार आहोत. या कंपनीची सध्याची प्राइस ही 2,854 रुपये आहे आणि या स्टॉक्सने मागील 1 वर्षामध्ये फक्त 1.04% रिटर्न दिलेला आहे आणि 5 वर्षाचा विचार केल्यास या स्टॉकने 5 वर्षात 57.14% रिटर्न्स हा दिलेला आहे. म्हणजे बऱ्याच दिवसापासून हा स्टॉक कन्सोलिडेटेड फेजमध्ये आहे. त्यानंतर आपण या स्टॉकचा PE रेशो पाहिल्यास तो 50.37 आहे आणि इंडस्ट्रीयल PE हा 48.61 आहे. म्हणजे हे इथे आपल्याला हा स्टॉक व्हॅल्युएशनला मिळू शकतो. ह्या स्टॉकचा EPS आहे 56.69%, रिटर्न ऑन इक्विटी 30.37% आहे. त्याचप्रमाणे डेट टू इक्विटी रेशो हा फक्त 0.14 आहे. ही फार जमेची बाजू आहे. त्यानंतर आपण जर प्रॉफिटवर आलो तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आपल्याला प्रॉफिटमध्ये वाढ झालेली दिसत आहे. त्याचप्रमाणे इयरलीसुद्धा प्रॉफिटमध्ये कंटिन्युअसली वाढ होत आहे. 2022ला 3,085 रुपयाचा प्रॉफिट होता, तो 2023ला 4,195 कोटी रुपये झालेला आहे. इथं आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न दिसत आहे. प्रमोटर शेअर होल्डिंग 52.63%, रिटेल 20.24%, FII 17.32%, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूट 6.35% आणि म्युच्युअल फंडाची 3.46% होल्डिंग या स्टॉक्समध्ये आहे. आपली पुढची कंपनी आहे TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. या कंपनीची मालकी ही आपल्या देशातील आघाडीचा ग्रुप टाटा ग्रुपची आहे आणि ही कंपनी IT सर्व्हिसेसमध्ये भारतात 1 नंबरची कंपनी आहे आणि जगातील 2 नंबरची कंपनी आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे 14,47,000 कोटी रुपये आहे आणि हे रिलायन्स नंतरचे आपल्या देशातील 2 नंबरचे सर्वात मोठे मार्केट कॅप आहे. आता आपण TCS या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करणार आहोत. या कंपनीचे सध्याची प्राइस ही 4,001 रुपये आहे. या कंपनीने मागील 1 वर्षात 27.67% रिटर्न्स दिलेला आहे आणि 5 वर्षामध्ये 93.30% रिटर्न्स हा दिलेला आहे. त्यानंतर या कंपनीचा PE 32.26 आहे. इंडस्ट्रीयल PE 29.72 आहे. इथं पण आपल्याला कंपनीची आज खरेदी करायची म्हणलं तर चांगलं व्हॅल्युएशन आहे. त्याचा रिटर्न ऑन इक्विटी 50.73 आहे. अर्निंग पर शेअर्स 124 आहे. डेट टू इक्विटी फक्त 0.09 म्हणजे अत्यंत नगण्य या कंपनीवर डेप्ट आहे. त्यानंतर आपण जर प्रॉफिटचा विचार केला तर तो क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आपल्याला वाढलेला दिसत आहे. इयरली सुद्धा प्रॉफिटमध्ये कंटिन्युअसली वाढ होत आहे. 2022ला 38,449 वरून तो 2023ला 42,303 कोटी रुपये झालेला आहे. त्यानंतर त्याचं शेअर होल्डिंग पाहिलं तर प्रमोटर शेअर होल्डिंग 72.41, FII 12.47, अदर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल 5.97, रिटेल्स 5.64 आणि म्युच्युअल फंडाची शेअर होल्डिंग
3.51% आहे. आजच्या ज्या काही आपण कंपन्या पाहिल्या ह्या पूर्णपणे गुंतवणुकीसाठी असून ह्या कंपन्यांची तुम्ही तुमच्या फायनान्शियल आढाव्याचा सल्ला घेऊन निवड करू शकता आणि ह्या कंपन्यांमध्ये तुम्ही आपल्याकडे जसे पैसे येतील तसे या कंपन्यांचे शेअर तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंट थ्रू घ्या. हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसे पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.